थार नवीन थार मध्ये आम्हाला आणि माझी आई वहिनी मावशी तिकडे बसलेल्या आहेत समोर. कारण छान वाटतं. मावशी आणि आई माझी फुगडे खेळणार आहेत आता. चाल प्रत्येक हा पण तुमचाच आहे. आम्हाला जावाय देवळांदिला घेऊन चाललेत. बाय बाय. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजले आहेत आत्ता आणि आज सकाळी आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. कारण आज आमचे पाहुणे त्यांच्या घरी चाललेले आहेत. इथं आमच्या वहिनी आता पराठे बनवत आहेत, मेथीचे पराठे. आणि इथं मी सकाळी पीठ मळून दिलेलं त्यांना, म्हणलं बनवा आता. आणि कढईमध्ये कारल्याची भाजी केलेली आहे. आणि आज जरा जास्त प्रमाणात पराठे बनवत आहोत आम्ही, कारण आमच्या चिरंजीवाला सुद्धा पराठे आवडतात आणि यांना सुद्धा म्हणलं तुम्ही पण खा आणि घेऊन पण जा. आणि आत्ता आम्ही अगोदर चाललेलो आहोत देवळंदीला. देवळंदी झाल्यानंतर आम्ही यांना स्वारगेटला सोडणार आहोत, मग ते त्यांच्या गावी जातील. आता पराठ्याचा नैवेद्य देवतासाठी ठेवत आहे मी. कोंडजी हे घ्या. इथे पप्पा देवपूजा करत आहे आणि माझ्या आईने सकाळी खूप सारे बनलेले एवढे पराठे मामीने बनवलेत अर्धे, आता अर्धे मी बनवते. तुमच्यासाठी पण केलेत ना, तर आम्ही जाणार देवळंदीला. हो, तुम्ही काय खाणार? मग मस्त पराठे आणि इकडं बेडगी मिरचीची आणि टोमॅटो चटणी बनवणार आहे. आणि आजचं वातावरण खूप खराब आहे. सकाळपासून आभाळ आहे. एकदम असं वाटतं की पाऊस पडणार मोठा धो, पण पाऊस नाही पडत आहे. आभाळ आहे, कंटिन्यू घाम येतो त्याच्यामुळे. सकाळी घाम. आज सुद्धा हर्बल टी बनवलेला आहे आणि ह्या हर्बल टी मध्ये गवती चहाची पानं आणि लिंबूची पानं घातलेली आहेत. तर थोडीशी खडी साखर. ठीक आहे, बसा 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 म्हणजे हॉल मध्ये जाऊन बसा आणि मस्त हर्बल टी एन्जॉय करा. दिवसभर झोपते, रात्रभर झोपत नाहीत. सकाळी झोपले चक्क 7:30 वाजता. चांगला आहे तुम्हाला. आंघोळ वगैरे झालेली आहे सगळ्यांची. अगं घे ना, घ्या की चांगला आहे तुम्हाला. तुम्हाला कसं सर्दीसाठी चांगलं असतं. ह्याला दूध बिस्किट द्या की तुला राजा दूध बिस्किट देऊ? काय तू दे. खा दूध बिस्किट जरा. खा. दूध नाही खाणार, बिस्किट खायचं. नुसतं बिस्किट खा, दूध नको. हे भारत काळाचा फोन आला, मामाचा फोन आला सकाळी. बोला. मला किती द्या हर्बल टी. झालं प्याला याच्यात. तुम्ही पण घ्या फोनची. चला आमच्या डब्यातच घालायचे. तुमचा डबा आहे बघ, हा पण तुमचाच आहे. मस्त चटणी आहे. एवढं मोठ्या भांड्यात एवढंच अरे त्यांचा डबा आहे, पाहुण्यांचा डबा आहे बाळा. अरे पण मग बघ, घेऊन जा तुमचा डबा घेऊन जा. तुझी आईच हुशार आहे. माझी मुलगी आणि माझा नातू खूप हुशार आहे. नाही पुण्याला आता आम्हाला जावाय देवळांदिला घेऊन चाललेत. मुलगी जावाय. आम्ही निघालोय देवळांदिला दर्शनाला. दादू खा एखादा करडा. दादूची आज एक्झाम आहे. ऑल द बेस्ट बा. बेल्टच नाही घातला. चांगली मार्क पडू दे, चांगला शाळा शिक, भरपूर शिक आणि मार्क भरपूर पडू दे. मार्गात महत्व म्हणजे मला ह्याला इमानाने नेणार. गेम खेळत आहे, गेम. पशुपक्षीनाथला नेणार आहे. पशुपतीनाथ. हा, पशुपक्षीनाथला नेणार आहे. पक्षी अरे बाबा चांगलंय. ये जाऊ. हे माझ्या मुलीने पराठे केलेत. मेथीच्या भाजीचे पराठे केले आणि म्हणलं तर बेडगी मिरचीची चटणी केली मस्त. टमाटे ही घालून उकडून आम्ही वाटाणे कुठं तर जेवण करणार आहे. देवळांदिला किंवा एसटी. ठीक आहे, चल दर जरा. आम्ही निघाली दर्शनाला. ठीक आहे, येतो आम्ही आता. मना घरी राहणार आहे आणि आजची घरातली सगळी कामं माझा माया करणार आहे. आमची कोण बुराई कर, कोण म्हणतंय? मावशी मावशी बुराई करते. माझी गबरेची माझे ना तिच्या सख्या नातीचं सोंगाणत आहे. छकुली बघते ना व्हिडिओ, बघ आता ती कशी म्हणते. तिला आता प्रूफ मिळाला, सबूत मिळाला की खरंच माझी आजी स्वतः तिचं सॉंग आणते. अहो तिचे बाबा काय म्हणते तिला? गबरे. ए गबरिया.
माझी आई खूप सोंगाडी आहे, सगळ्यांचं सोंगाडते. तिच्या स्वतःच्या भाऊजाई चालते. त्यांच्या घरी गेलं ना माझ्या माहेरी भाऊजे बोलते काय माहिती तर वय राहा. आता सुनच सोंगाड सुनच आयुष्मान सदा सुखी सोमवार नाही मंगळवारी. भंडारा भंडारा लय मोठा कामगार होऊ दे, यशस्वी होऊ दे, आयुष्य वाढू दे. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, मेरा शना पुत्र. चला गळाभेट झालेली आहे. मोबाईल चार्जिंग नाही मोबाईल चार्जर नाही आणलं. बाय बाय. चल प्रतीक. चला चला. आता आम्ही आळंदीमध्ये पोहोचलेलो आहोत. आज शनिवार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आळंदीमध्ये. इंद्रायणी नदी बघा खूप सुंदर दिसत आहे. नदीमध्ये पानझडी वाढलेली आहे आणि तिकडे नवीन बनवलेला ब्रिज आहे. हळू हळू चला चरण धोते. पुण्याच्या डोकं स्नान नाही तर नाही पाणी छिडकूया. सावकाश सावकाश. पर्स पडेल मावशी. कसं वाटतंय? ते पहिल्यांदा का दिलं आले होते ना, दुसऱ्यांदा आले. कोणी फूल आणि तुळशी पत्र घेतलेलं आहे. अजून एक तिकडे दे मावशीकडे दे. मावशीकडे दे. हा आहे मंदिर परिसर. आणि आता आम्ही दर्शन लाईनला लागणार आहोत. इथून आतमध्ये जायचं दर्शन लाईन. आमचं माऊलीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटत आहे दर्शन करून. मग कसं वाटतं महिनी? खूप छान वाटतं. छान झालं दर्शन. फुगडी खेळायची. तुला कसं वाटतंय? छान दर्शन झालं ना? खूप छान दर्शन झालं. सकाळ सकाळी आल्यामुळे. माऊलीचं दर्शन झाल्यानंतर बघा कोण फुगड्या खेळते, कोण फोटो काढते. मावशी आणि आई माझी फुगडे खेळणार आहेत आता. वा बाई वा वा. छान 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 छान. बहिणी बहिणी फुगड्या खेळतात. छान 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 छान. खूप छान छान फुगड्या खेळा दोघींनी. चला निघायचं आता. होंडेजीने पुन्हा 3 पॅकेट घेतलेले आहेत पेड्याचे. माता राणी पुढे गेलेली आहे. हे कलश खूप सुंदर आहेत त्याचे. इथे वेगवेगळ्या देवता पण आहेत. बैलगाडी खूप सुंदर आहे तिकडची. तुला काय घ्यायचंय असले पंचपाळ? हे पण छान वाटतं. 3चं नसतं घ्यायचं. हळद कुंकू
4 वेळा घरी गेला 4 हे बघ हे जुनं जुन्या पद्धत करंड छान वाटतं. असं घेणार आहे घे. हे बघा असं 160ला 2. नंबरला 1 आहे. अच्छा 2 घ्यायचे असेल तर 160ला. चला आता आम्ही देहूला चाललेलो आहोत तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायला. आता आम्ही देहूमध्ये पोहोचलेलो आहोत. खूप ऊन आहे बाहेर, बापरे जबरदस्त ऊन आहे. आणि असं वाटतं की आज पण खूप जोराचा पाऊस पडणार आहे. तुकाराम महाराजांचं महाद्वार खूप सुंदर आहे. आमचं जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता खूप छान वाटत आहे. आणि आत्ता आम्ही महाप्रसाद घेऊन त्याला बसलेलो आहोत. इथं कोणती महाप्रसाद हे आहे माझं ताट आणि माझी आई वहिनी मावशी तिकडे बसलेले आहेत समोर. चला तुम्ही पण या महाप्रसादाचा आनंद घ्यायला. महाप्रसाद ग्रहण करून झाल्यानंतर आम्ही तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी आलेलो आहोत. खूप सुंदर हे राहतं घर आहे, जन्मस्थान पण आहे तुकाराम महाराजांचं. आणि इथं तुळशी वृंदावन आहे जे की जिजामाताने लावलेलं आहे. आणि हा त्यांचा सुंदरसा वाडा आहे. खूप सुंदर वाडा आहे तुकाराम महाराजांचा. सगळे भाविक भक्त बसलेले आहेत थोडा वेळ निवांत. कसं वाटलं बाळा प्रतीक? छान वाटलं का? छान आहे ना. प्रतीक पहिल्यांदा आला. छान झालं दर्शन वगैरे. आज महाप्रसाद सुद्धा ग्रहण केलेला आहे आम्ही. खूप छान वाटतं, एकदम पोट फुल झालेला आहे. माझ्या आईला मावशीला वहिनीला सोडवायला आम्ही स्वारगेटला चाललेलो आहोत. आता जावयाने लेकीनं गाड्यात आणून देवदर्शन केलं आमचं. आम्हाला आनंद वाटला. जावयाला आमचा आशीर्वाद आहे. असंच आम्हाला पुढच्या वेळेस आणि आलं तर मदत करून. आता जावायला सांग दुसरी गाडी घ्यायला. नवीन गाडी आमच्या आशीर्वादाने मिळू दे. थार थार नवीन थार मध्ये आम्हाला भंडार डोंगर परत आणि दाखवा. भंडार डोंगर बघायचं का तुला? जवळ आहे तर मग 4:30च्या गाडीने जावा. वल्लभनगरहून गाडी. आता नको. काय करते? स्वारगेट स्टँडवरती आलेलो आहोत आणि आई मावशी आणि वहिनी चाललेल्या आहेत त्यांच्या सोलापूरला. बाय. सावकाश जावा. ओके हां बाय बाय. या पुन्हा. चला पाहुण्यांना सोडून आलेली आहे. कोंडजी केळी खाली का? खाली ठीक आहे. एक केळ आहे खाले ना वो भी. चलो भाई खूप गरम होत आहे आज. पाणी संपले पण बॉटल घेऊ आपण बाहेर. चला पाहुण्यांना एसटीत बसलेला आहे. आता आम्ही डायरेक्ट घरी निघतो. खूप गरम होत आहे, कंटिन्यू गरम होतं. AC चालू आहे तरी गरम होतं.